काय गाईज आता आम्ही चाललोय गणपती बाप्पाचं डेकोरेशन करायला. आता कोणी तुझ्या काकाने बसू राहिला का गणपती? चालू कचरा टाकायला आले होते मी खाली, कचरा टाकला आणि आता वरती चालले लेफ्टने. हॅलो ब्युटिफुल पीपल, वेलकम बॅक टू गणेश चतुर्थी ब्लॉग. म्हणजेच ज्या दिवशी गणपती बसतात त्याच्या आदल्या दिवशीचा हा ब्लॉग आहे. दुसऱ्या दिवशीचाही आहे, तुम्हाला पुढे बघायला भेटेल. सो आदल्या दिवशी सगळं जे की पूर्ण महिनाभर तयारी करूनसुद्धा जी तयारी कंप्लीट होत नाही ती तयारी तेव्हाच कंप्लीट होते ज्या दिवशी गणपती बाप्पा बसणार असतो त्याच्या आदल्या दिवशी. सो मग आमचंही तसंच काहीसं होतं. सो मग आदल्या दिवशी आम्ही 3 वाजेपर्यंत ही तयारी करत होतो. सो मग जे पण अर्धं डेकोरेशन वगैरे राहिलं होतं, सो मी तर फक्त बसले होते. बट मी डायरेक्शन देत होते की व्हाईटवाले फ्लावर्स लावायचे की पिंकवाले फ्लावर्स लावायचे वगैरे. सो मग डेकोरेशन होसपर्यंत मी गाणी ऐकत बसलेले, गाणी लावली होती टी व्हीवरती आणि आम्ही चेक करत होतो फोकस वगैरे लावून, लाईट वगैरे बंद करून, तर ते व्यवस्थित दिसतंय की नाही. सो मग करता करता आम्हाला 3 वाजले होते. सो हा होता फायनल लुक. सो आता डिरेक्टली उद्या बघूया आपण बाप्पा बसल्यावरती. हॅलो ब्युटिफुल पीपल, आज गणेश चतुर्थी आहे आणि मी हॉलिडे घेतला, ऑफिसला गेलेले नाही आणि मी मास्क लावले म्हणूनसाठी मी अशी दिसते. 15 मिनटामध्ये इन्स्टंट ग्लोचं. सो मी हे लावून आत्ता आवरते सगळं आणि बाप्पा बसवायची तयारी करायची. सो नाश्ता वगैरे करून घेऊया आणि आवरूया. सो गाईज 15 मिनिट झालेले आहेत, सर्व काही निघायला लागले. सो हे मी काढते आणि मग एकदम चिकनी दिसेल आणि मी आवरते. नाश्ता वगैरे काहीच केलेला नाहीये, नाश्ता आता बाहेरूनच मागवायला लागणार आहे. सो नाश्ता बाहेरून मागून मी लगेच रेडी होते. थोडंसं काढलंय मी पण खूप दुखतंय हे. भाई धुवूनच काढते आता, जाऊ दे. बघा पावसाचं वातावरण झालंय आणि आम्हाला गणपती आनंद जायचंय. आता कसं काय जायचं? ठीक आहे. बघ मी किती रांगोळी काढली छान. ही वाली काढायची आहे, ही वाली काढायची आहे मला. इथं हे सगळं पुसून घेतलंय. नाश्ता करून झालं मला येत नाही पण मी तरी पण काढणार आहे. बघा पण कलर पण आहेत का नाही बघायला पाहिजे. ग्रीन आहे, येल्लो पण आहे, पिंक रेड आणि ब्लू. पिंक रेड आणि ब्लू अजून बाकी ह्याच्यामध्ये दिवा ठेवूया आपण, है ना? अरे लवकर रांगोळी. रे बाबा, मला येत नाही रांगोळी, तुला माहिती आहे ना, तरी पण मी काढते. काय करती? दिवे. यांचा आला गणपती बाप, मला नटायचंय अजून. सो जशी माझी रांगोळी वगैरे काढून झाली तशी मी लगेच वरती आले. फास्ट एकदम 100च्या स्पीडनी रेडी झाले होते मी. पटपट सगळं आवरलं. साडी मला घालून दिली होती बिकॉज मला साडी घालता येत नाही आणि मग मी मेकअप वगैरे केला थोडासा, मला मेकअपसुद्धा येत नाही. सो मग नथनी वगैरे घातली, बांगड्या घातल्या आणि सगळं घालून आम्हाला जायचं होतं आता बाप्पांना आणायला. तर मी बोललं की आधी थोडंसं फोटोशूट वगैरे करून घेऊ, पण कोणच ऐकत नव्हतं. लेट झाले. मी आता रेडी झालेले आणि आम्हाला आता गणपती आणायला जायचं आहे. आणि मी कशी दिसते कमेंट करून सांगा. आणि मी आता चप्पल घातली आहे आणि ही साडी घातली आहे आणि आता आपण जाऊया खाली, कारण की मला करायची थोडीशी आता पूजेची तयारी. ओके, लेट्स गो. मी हिल घातली, मला चालता येत नाही आणि मी काढलेली रांगोळी मी दाखवते तुम्हाला. थांब.
ती ही मी रांगोळी काढलेली आहे आणि ते पेपरलेस लावले. डेकोरेशन आहे. इथे बाप्पाला बसवायचं अजून. दिलदार मनाचा रुबाब. टिळा लाव ना, टिळा लाव ना. त्याने आताच लावलाय. तू पण लाव. असं उभा व्हायला लाव. घे पाठ चल. घेतलं ना. कुठे आहे मम्मी? शेमडे शेमडे मी नसली ना. ए शेमडे ए शेमडे. मी नाही ठेवलं, तू ठेवले. सापडायला तुला काय होतंय? आम्ही चाललो आता गणपती आणायला. मुहूर्त गेलाय मला तर वाटतंय. हा वाप्स हार मी चेंज केला. आधी मी ठुशी घातली होती, तर मी चेंज केलं. मी आता तू पोरगी असतं तर मग बघितलं असतं ठुशी घालतो का ठुशी घालतो. हा आता कोण आहे? मी पोगरा आहे. तू पोगरा का? का म्हणजे आलेलो इथंच आहे दुकान. नीट लाव रे बाबा. आणि हेच दुकान आहे मे बी. बघा माग आहे. सो इथून आम्ही गणपती घेणार आहे. मोरया मंगल मूर्ती मोरया. हळू हळू. मोरया 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 मोरया. हा हा काय करायचंय? आम्ही वाट बघत होतो ह्याची, कारण की हा गणपती आतमध्ये घेऊन येणार होता. पण हा खाली गाडी लावायला गेला आणि हा लवकर आलाच नाही. मग त्याला इतके फोन केले, कॉल केला, त्याच्यानंतर तो आला. आणि मग शेवटी तो आला आणि मग त्याच्याकडे गणपती दिला आणि मग तो एंट्री करून घेऊन येत होता. मग मी मस्त देवाची गाणी वगैरे लावली होती टी व्हीला. आणि मग हा आतमध्ये एंट्री करून घेऊन येणार होता. त्याच्यानंतर आम्हाला त्याची प्राणप्रतिष्ठा करायची होती, कारण की मग जो बाप्पा आपण घरात घेऊन आला आहे त्याच्यामध्ये जीव येतो, मग की तो म्हणजे जिवंत होतो असं बोलतात मे बी. सो मग आम्ही आतमध्ये घेऊन वगैरे आलो. त्यांना सगळी तयारी झाली होती. डेकोरेशन पण कालच केलं होतं. बाकीचं जे होतं ते पण आम्ही केलं होतं. स्वयंपाक वगैरे आधीच करून ठेवलं होतं आम्ही सगळं. मग कारण की आम्हाला खूप लेट झालं होतं. जे पण त्यांचा मुहूर्त होता 1 वाजेपर्यंतच होता. आणि मग फक्त त्याच्या 15 मिनिटं आधीच आम्ही गेलो होतो. मग मस्तपैकी आम्ही बाप्पांना घरामध्ये घेऊन आलो. आणि ह्याने टोपीच नव्हती घातली. मग ती टोपी पण शोधायला खूप जास्त टाईम लागला होता. मग टोपी शोधून घेऊन आले होते मी. मग त्याला टोपी घातली होती. आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पांच्या जय जयकारामध्ये आम्ही त्यांना घेऊन आलो. आणि आधी मग आम्ही त्यांना खाली ठेवलं, कारण की खाली आधी एकदा त्यांची आरती करायची असते आणि मग परत वरती ठेवायचा असतो. सो मग खाली वगैरे ठेवलं. कालच आम्ही त्यांच्या 21 दुर्वा बनवल्या होत्या. सो मग ते सगळं आता करायचं होतं. सो मला तर माहीत नव्हतं. मी फक्त बसून बघत होते. हे लोक करणार होते जे पण आहे. सो मग त्यांची प्राणप्रतिष्ठा केली. पंचामृत वगैरे त्यांना दिलं.
सो मग प्राणप्रतिष्ठा वगैरे झाली आणि आत्ता टाईम होता की खाली एकदा त्यांची आरती करायची होती. जेव्हा खाली ठेवून आम्ही करतो बिकॉज एकदा वरती बाप्पांना बसवल्यावरती ते हलवता वगैरे येत नाही परत त्यांना. सो मग ते सगळं चालू होतं. सो आम्ही आमचे फोटोज व्हिडिओज वगैरे काढत होतो मध्ये आणि मला मोदक खायचं होतं म्हणत होते मी. सो मग एकदा आम्ही त्यांना हार वगैरे घातला खाली मस्तपैकी त्यांची आरती वगैरे केली एकदा पुन्हा आणि त्याच्यानंतर पुन्हा आता त्यांना वरती ठेवायचं होतं. सो मग वरती पण आम्ही त्यांना ठेवलं आणि त्यानंतर लास्टची एक आरती करून घ्यायची होती म्हणूनसाठी फ्लावर्स वगैरे जे पण आणलेले नवीन हार आम्ही परत त्यांना घातला. गणपती बाप्पा सो गाईज आमचा बाप्पा कसा दिसतोय नक्की कमेंट करून सांगा. आणि मला तर डेकोरेशन वगैरे खूप छान वाटलं होतं. आणि हे जे डेकोरेशन आणि व्हिडिओज वगैरे आहे हे लाईटीमध्ये आहे म्हणजे जे आम्ही लाईटिंग वगैरे केलेलं ना त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असं. आणि बाप्पा खूप जास्त क्यूट दिसत होता. आणि मग ते सगळं झाल्यानंतर आम्ही बोललो की आता बाप्पासोबत आमचे फोटोज वगैरे काढून घ्यायचे. मग मी त्याला सांगत होते की व्हिडिओज वगैरे कोणते बनवायचेत आणि कोणते फोटोज वगैरे काढायचेत. सो मग मी आरती वगैरे करताना पण फोटोज व्हिडिओ काढून घेतल्याला बोललो तू पण ये. मग आम्ही दोघांनी पण मस्तपैकी बाप्पांचा आशीर्वाद वगैरे घेतला त्यांच्या आरती पण केली आणि त्यांच्यासोबत थोडेफार फोटोजसुद्धा काढले. आणि फोटोज वगैरे काढल्यानंतर मी एक व्हिडिओ बघितला होता. सो तो मी बोललो की आपण रिक्रिएट करूया म्हणूनसाठी त्याला बोलवलं होतं मी माझ्या व्हिडिओमध्ये. सो मग असा होता आमचा बाप्पांचा दिवस ज्या दिवशी आम्ही बाप्पांना बसवलं गणेश चतुर्थीचा. त्याच्यानंतर आम्हाला सगळ्यांना जेवायचं होतं. सो मग पुरी भाजी श्रीखंड वगैरे आम्ही असं जेवण बनवलं होतं. सो जेवलं वगैरे त्याच्यानंतर मला खूप गरम व्हायला लागली. मग मी केसावरती बांधून टाकली आणि थोडासा टाईमपास करत बसले होते. आणि हा होता माझा आफ्टर लुक जेव्हा मी पूर्ण वैतागले होते पूर्ण दिवस. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.